मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आहार कमी करा आणि स्मरणशक्ती वाढवा. काय ते बघूया. उतार वयात लोकांनी जर आपल्या वाढत्या वजनाला फुल स्टॉप दिला तर ते त्याच्या बुद्धीसाठी फायदेशीर ठरू शकते. काय ते बघूया. उतार वयाच्या एका समूहाने जेव्हा 3 महिने 30% कमी कॅलरीचे सेवन केले तेव्हा त्यांच्या स्मरणशक्तीत वाढ आणि इन्शुलिनच्या सांद्रतेत घट आढळून आली आहे. बघूया काय. कमी कॅलरी घेण्याच्या संभाव्य फायद्यावर पूर्वी केल्या गेलेल्या संशोधनातून संमिश्र परिणाम मिळाले होते. तर काही परीक्षण तर याचे कोणतेही फायदे नकारत आहेत. इतर शोध सांगतात की कमी खाल्ल्यामुळे उदरांना कमी स्मरणशक्ती व मज्जासंस्थेच्या क्षतीविरोधात सुरक्षा मिळते. जर्मनीच्या मुन्स्टर विद्यापीठाचे मज्जाशास्त्रज्ञ हॅग्रेस ग्लोएल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी 50 व्यक्ती निवडून त्या 3 गटात विभागल्या. एका गटाला पूर्वीप्रमाणेच खात राहायला सांगितले, दुसऱ्या गटाला कमी खाण्यास आणि तिसऱ्या गटाला पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स ॲसिड उदाहरण असलेले खाद्यपदार्थ खाण्यास सांगितले. अशा खाद्यपदार्थाविषयी पूर्वी दिसून आले आहे की यामुळे विस्मरण रोखता येते. सहभागी व्यक्ती सामान्य व असामान्यपेक्षा जास्त वजनाच्या होत्या व त्यांचे सरासरी वय 60 वर्षापेक्षा जास्त होते. 3 महिन्यानंतर संशोधकांना आढळले की कमी कॅलरी खाणारे शब्दांची यादी लक्षात ठेवण्यास पूर्वीप्रमाणे आहार घेणाऱ्या लोकांपेक्षा वा पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड खाणाऱ्या लोकांपेक्षा 20% जास्त समर्थ राहिले. अशा वेळी असा प्रश्न पडतो की कॅलरी सेवन कमी केल्यामुळे स्मरणशक्तीत परिणाम का होतो? एक शक्यता ही सुद्धा आहे की शरीर शर्करेचा वापर जास्त दक्षतेने करू लागते. ज्या सहभागीने आपली कॅलरी कमी केली त्यांच्यात इन्शुलिनची सांद्रताही कमी आढळून आली. इन्शुलिन रक्तात शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवते. इन्शुलिनच्या कमी प्रमाणावरून कळते की शरीर हार्मोन्सबाबत अधिक संवेदनशील झाले आहे. पूर्वी केल्या गेलेल्या अध्ययनातून हे दिसून येते की इन्शुलिनविषयी अधिक संवेदनशीलता मेंदूसाठी फायदेशीर असते. ग्लोएल व त्यांच्या सहकाऱ्यांना आढळले की ज्या लोकांना कमी कॅलरी दिली गेली त्यांच्यामध्ये सुगे संबंधित एका प्रोटीनची सांद्रताही कमी आढळली. त्यांच्या कमी सांद्रतेचा संबंध उतार वयाच्या लोकांच्या उत्तम स्मरणशक्तीशी आढळून आला. अशा प्रकारे मित्रांनो आपली पहिली टीप संपलेली आणि आता दुसरी टीप बघूया. पनीर खाता आहे, मग ही माहिती जाणून घ्या. भारतामध्ये पनीर हा शाकाहारी मेनूचा राजा आहे. ढाब्यापासून 5 स्टार हॉटेलपर्यंत पनीरचं वर्चस्व. किंमत व खर्च यामध्ये भीषण तफावत काय ते बघूया. घरी बनवलेलं पनीर 1 लिटर दूध, 200 ग्रॅम पनीर. 1 किलो पनीरसाठी 5 लिटर दूध लागते. 80 रुपये लिटर दूध पकडले तर 5 लिटरला 840 400 रुपये. गॅस, मजुरी आणि पॅकिंग हे जर पकडलं 450 रुपये. नफा धरून 450 ते 500 रुपये किलो बाजारात मिळायला हवं. परंतु नकली पनीर जे आहे ते 250 ते 300 रुपये किलोने मिळते. नकली पनीरचे प्रकार काय आहेत? ॲनालॉग पनीर पावडर, दूध, पाम ऑइल, डालडा आणि अरारोट. आरोग्यावर परिणाम काय? पाम ऑइल व डालडा रक्तवाहिन्या बंद करतात. युरिया किडनी व लिव्हरवर हल्ला करतात. दूध उत्पादक व पनीर वापर
दररोज 64 कोटी लिटर दूध, जास्तीत जास्त 1.2 कोटी किलो पनीर प्रत्यक्षात बाजारातील वापर आहे. 1.5 कोटी किलो तफावत. नकली पनीर 80% पनीर नकली बाजारात विकले जाते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.